जन्मापासून लग्नापर्यंतचं सगळं चरित्र जसं जसं जमेल तसं तसं थोडक्यात पाहिलं. पण खरंच आनंद खूप आला. म्हणजे जरी आपल्याला आपल्या प्रारब्धानं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जावं लागलं असलं तिथं बसून, पण त्यात अंतराय आला नाही किंवा रस विरघळला नाही, रस वाढत गेला. हीच आनंदाची गोष्ट असते. लक्षात ठेवा, कथा सफळ झाली हे कशावरून ठरवायचं? कथेत आनंद वाढत गेला की कथा सफळ झाली समजायचं, बाकी काही नाही. आणि आपल्याला देवानं तो आनंद दिलेला आहे, सगळ्यांना दिला. श्रीकृष्णाच्या कथेचा आनंद आपल्याला मिळालेला आहे. भगवान श्रीकृष्णाचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर द्वारकेत आल्यानंतर सगळेच जण खूप आनंदात होते. पण तेवढाच आनंद असावा असं वाटत नाही. जसे एकाचे 2 भाऊ वाटतात तसं एकाचे 2 झाल्यानंतर 2चे 3 भाऊ वाटतात की नाही. त्याचप्रमाणे भगवान कृष्णांना रुक्मिणीपासून एका बालकाचा जन्म झाला. बोलिये प्रद्युम्न महाराज की जय. कामदेवाचा अवतार असलेले प्रद्युम्न महाराज शंभरासुरानं 10 दिवसाच्या आत त्या प्रद्युम्नाला पळवून नेलं. हे जेव्हा झालं तेव्हा नारदांनी सांगितलं, शंभरानं प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं, माशानं त्याला गिळलं, कोळ्यानं तो मासा पकडला, शंभरासुराकडे परत तो आणला. तो मासा चिरल्यानंतर त्याच्यातून तो परत प्रद्युम्न निघाला. मायावती नावाच्या शंभरासुराच्या सेविकेनं त्याचा सांभाळ केला. तो मोठा झाला. नारदान हा कामदेव होता म्हणून नारदानं कामदेवाची बायको स्वर्गात असलेली रती तिला बोलवलं, त्यांचा दोघांचं लग्न लावून दिलं. ही सगळी कथा सांगितली. आणि नंतर द्वारकेत आले. भगवान श्रीकृष्णांचे सगळे मिळून पहिल्यांदा 8 लग्न झाले. पहिल्यांदा रुक्मिणीशी झालं, नंतर जांबवतीशी झालं. आता सगळ्या कथा सांगणार नाही मी, कारण आता वेळ खूपच कमी आहे ना. 8 ते 9 होतं. 9ला संपवायचं म्हणलं तर आता संपून गेलं पाहिजे होतं, पण निदान अर्धा तास तरी सांगितलं पाहिजे म्हणून अगदी थोडक्यात सांगतो. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, सत्या, भद्रा इत्यादी इत्यादी 8 राण्यांशी लग्न केलं. त्याच्यानंतर पुढे चालून प्रागज्योतिषपूर नावाच्या नगरामध्ये नरकासूर नावाचा राजा राहत होता. असुर होता, राक्षस होता. त्यानं 16,100 मुलींना डांबून ठेवलं होतं. त्या सगळ्यांनी श्रीकृष्णाला एक विनंती पाठवली होती की आम्हाला सोडवा देवा. भगवान श्रीकृष्णांनी इंद्राच्या विनंतीचं निमित्त करून नरकासुरावर चढाई केली. नरकासुराचं पारिपत्य केलं आणि 16,100 कन्या मुक्त केल्या. त्या सगळ्या म्हणायला लागल्या आम्हाला इकडे तिकडे जाऊ देऊ नका. भगवंतानं त्यांची विनंती लक्षात घेऊन त्या सगळ्यांशी एका दिवशी एका वेळी 16,000 बंगले तयार करून 16,100 देवकी वसुदेव निर्माण करून 16,100 ब्राह्मण बोलवून एका दिवशी एका वेळी सगळ्यांशी लग्न केलं देवानं. देवाची ताकद आहे ती. देवानं 16,000 केले म्हणून आपण 2 करायचे असा विचार कधी करायचा नाही. देवासारखं चरित्र या प्रकारानं कधीच करायचं नसतं. फक्त देवाचं चरित्र ऐकायचं असतं. हे सगळं चरित्र सांगितलं. कधी सत्यभामा रुसायची, कधी रुक्मिणी रुसायची, पण त्या सगळ्यांना समजवायचं काम करत होते. गृहस्थाश्रम एकदा स्वीकारला की देव असो नाही तर देवाचा बाप असो, बायकोला समजवणं त्यांना चुकत नाही. आपल्याला समजावं लागलं तर काही विशेष विचार करीत बसायचं नाही. सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता करू काय? एक गोष्ट इतकी मजेदार आहे, पण जाऊ द्या. यानंतर नृगराजाची कथा आली. यानंतर शिशुपाळ वधाची कथा आली.
यानंतर इल्वलाचा मुलगा बलवलाच्या वधाची कथा आली. अशा प्रकारानं अनेकानेक कथा सांगत सांगत गृहस्थाश्रमात कसं राहिलं पाहिजे. देवर्षी नारद एकदा आले. नारदांनी म्हटलं, देवा तुम्हाला 16,108 आहेत, मला एक पण नाही, एखादी तरी द्या. ते म्हणले, जिथं मी नसेल तिथून घेऊन जा, जस काय भाजीपाला आहे घेऊन जा. नारद सगळीकडे गेले पण एकही ठिकाण त्यांना कृष्णाशिवाय दिसलं नाही. देव म्हणले, लग्न करायचं असलं तर सावधपणानं करावं लागतं आणि बायकोच्या जवळ राहावं लागतं. ते सगळी माझी हिंमत आहे म्हणून मी केलंय नारदा, इतकी सोपी गोष्ट नाहीये. देवाने सांगितलं. खरं तर नारदाचं देवाचं नातं जर पाहिलं तर नारद देवाचे नातू आहेत. बरं, नारदा देवाचा मुलगा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा मुलगा नारद. अशी चेष्टा नातवानी आजोबाची करायची असते का? पण नारदांना कळलं नाही, केली त्यांनी. आणि यानंतर एक गोड कथा येते, ते सुदामजींची कथा येते. सुदामा भगवान श्रीकृष्णांचा परम मित्र आहे, सखा आहे, जीवाला जीवलग असलेला मित्र आहे, ब्राह्मणत्व जाणणारा आहे, विषयांच्या विषयी विरक्त आहे, इंद्रियांना जिंकलेला आहे, जे मिळेल त्याच्यावर गुजराण करणारा आहे. आणि त्याला बायको सुद्धा तशीच मिळाली, सुशीला नावाची. अगदी त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, माणसाचं मत धर्माचं आचरण करण्याचं किती असलं आणि बायकोची साथ नसली तर धर्माचं आचरण करता येत नाही. आणि माणसाची इच्छा नसली धर्माचं आचरण करण्याची, बायकोची इच्छा असली तर धर्माचरण करावंच लागतं. अशी स्थिती आहे. सुदामजी धर्माचरण करीत होते, पण सुदामजींच्या धर्माचरणाला सोन्याला सुगंध असावा तसं सुशीला पूर्ण अनुकूल असलेली होती. अत्यंत दारिद्र्यात दिवस काढीत होते, कुणाला काही मागायचं नाही, जे मिळेल त्याच्यात गुजराण करायची, शांतपणे राहायचं, एकांतात देवाचं ध्यान करायचं, नामस्मरण करायचं, देवाची कथा देवालाच ऐकवायची. समाजात त्याचा बाजार मांडावा याकरता भगवंताची कथा सुदामजींनी कधीच केली नाही. 18 विश्व दारिद्र्य होतं. घरात 4 मुलं होती, पण कधी 6ही जणांना पोटभर खायला मिळालं नाही. आजूबाजूचे सगळे लोक होते, पण सगळ्यांनाच ते कळणं कठीण असतं. अतिपरिचयात अवज्ञा, पण कुणाकडेच न पाहता अत्यंत प्रेमानं भगवान श्रीकृष्णांची भक्ती ते करीत होते. एक दिवस सुशीलेनं म्हटलं, अहो ऐका जरा, इथं जवळच द्वारिका आहे आणि मी ऐकलंय की द्वारकेचा राजा श्रीकृष्ण तुमचा बालपणीचा मित्र आहे. कधीतरी त्याच्याकडे जाऊन बघा, जाऊन या. सुदाम्यानं म्हटलं, नको जायला. काय असतं, मैत्री किती चांगली असली आणि बाहेरच्या परिस्थितीत तफावत आली आणि मित्राकडे जर जाणं झालं तर मित्र वेगळ्या दृष्टीनं पाहतो, जाऊ नये. आपण गरीब आहोत, तो राजा आहे, मी जर गेलो तर काहीतरी मागायला आला असं वाटेल, म्हणून जायला नको. 8-10 दिवस विचार केला. पहाटे उठले होते, विचार आला, आपण जायचं नाही म्हणतो, पण जर श्रीकृष्ण आपल्या पत्नीच्या मुखातून मला जर बोलवत असेल तर दर्शनाला जायला काय हरकत आहे. आपल्या मनात इच्छा कोणती ठेवू नये, पण देवाचं दर्शन चुकवू नये. म्हणून निघाले. 4 घरून 1-1 मुठ पोहे मागून आणले होती सुशीलेनं, फाटक्या उपरण्यात बांधून दिले. सुदामजी निघाले. भगवंतानं कमी श्रमात द्वारकेच्या पर्यंत त्यांना आणले. द्वारकेचे रस्ते चकाचक होते.
समोरून शहरातली माणसं ये जा करीत होती. काठी टेकवत, फाटके कपडे असलेला, वाकून गेलेला, अगदी बरगड्याचे हाडं मोजून घ्यावेत असं रूप असलेले सुदामजी त्या रस्त्यावरून चालताना, अरे भैया यहाँ कन्हैया कहाँ रहता है? बाबा जी आपको किसे मिलना है? अरे मेरे कन्हैया को मिलना है. कन्हैया कहाँ रहता है? बाबा जी हमने कन्हैया तो नाम नहीं सुना अभी तक. कौन कन्हैया? कहाँ पर घर है उनका? किस गली में है? अरे यहाँ का जो राजा है ना, उसे हम कन्हैया कहते हैं. बाबा जी आप द्वारिकाधीश के बारे में बात कर रहे हैं? हाँ वही वही वही. आप कन्हैया बोलते हैं? अरे वो तो मेरा बाल सखा है, मेरा बाल मित्र है. बाबाजी झोप झाली ना तुमची नीट? तुमचं रूप पाहिलं का आणि त्यांची स्थिती पाहिली का? असे दोघं मित्र होत असतात का कुठे? ठीक आहे बाबा, मला रस्ता सांग. बाबा असं सरळ जा, तिथून एक उजवा रस्ता मोठा येईल, त्या रस्त्यानं जा. एक 5 मिनिट चाललं की डावीकडे एक मोठा चौक येईल आणि तिथून डावीकडे जा. शेवटचा जो महाल आहे तो रुक्मिणी सहित श्रीकृष्णांचा, द्वारिकाधीशांचा महाल आहे. तिथे आपण जा. निघाले, द्वारापर्यंत आले. महाद्वारावर सेवक उभा आहे. सेवकानं ते रूप पाहिलं. बाबाजी आप कौन सी किस इच्छा से आए हैं? तुम्हाला काय पाहिजे? बाबाजी तुम्हाला धन देऊ का? नहीं, धन नहीं चाहिए. आपको कुछ खाने के लिए आवश्यकता है, उसकी व्यवस्था करूं? नहीं, मुझे खाने की भी आवश्यकता नहीं है. आपके रहने की व्यवस्था करनी है? नहीं करनी है. कुछ भी नहीं चाहिए. फिर आप यहाँ खड़े क्यों हैं? अरे द्वारिकाधीश का दर्शन मुझे लेना है, बाकी कुछ भी अपेक्षा नहीं है. दुपारची वेळ होती. सेवक निरोप घेऊन द्वारिकाधीशांकडे आला. नुकतंच भोजन झालं होतं, पलंगावर बसले होते. रुक्मिणी मातेनं विडा दिला होता. सेवक समोरून आला होता. द्वारिकाधीश की जय हो. भगवंतानं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. क्या बात है प्रभो? द्वार पर एक गरीब ब्राह्मण खड़ा है. शीस पगान जगातन पे प्रभु जाने को आही बसे के ही गामा. उसके शीश पर पगड़ी नहीं, डोक्यावर पगड़ी नहीं है. कुठून आला ठाऊक नाही, कुठे जायचंय हे माहित नाही. धोती फटी सी लटी दुपटी अरु पाव उपान की नहीं सामा. पायात पायतण नाही, धोतर फाटलेलं आहे, लक्तर लोंबतायत. द्वार खडो द्विज दुर्बल देखी रहो चकिसो बसुधा अभिरामा. वह दुर्बल द्विज, तो दुर्बळ ब्राह्मण दारात उभा आहे. अरे इतका दुर्बळ ब्राह्मण आहे आणि तू त्याला काही दिलं नाही. त्याला काय पाहिजे ते सगळं दे.
त्याने सांगितलं, त्याला काहीच पाहिजे, काहीच नको म्हणतो, तरी उभा आहे. काहीतरी बोलत असेल ना. काय मागतोय, काय विचारतोय? पूछत दीन दयाल को धाम. दीनदयाळ परमात्मा राहतो कुठे, ते आहेत का, त्यांना मला भेटायचंय असं म्हणतो. परमात्मा त्या ठिकाणी त्या गरीब ब्राह्मणाच्या विषयी अंतःकरणात प्रचंड भगवंताचा आदर निर्माण होतो. अरे जवळ काहीच नाही तरी सुद्धा व्यवहारातलं काही नकोय, माझं दर्शन पाहिजे, नक्की माझा भक्त असेल. अरे एवढा विरक्त आहे, काही मागत नाही, नाही मागत. मग काय मागतोय, काय विचारतोय? तुमचं दर्शन. ठीक, त्याचं नाव काय? बतावत आपनो नाम सुदामा. कुणी सुदामा म्हणून म्हणतोय. सुदामा इथे आलाय, दारात आलाय, मला विचारताय. अरे कुठे आहे तो, कुठे आहे? भगवंतानं पलंगावरून उडी मारली. सुदामा सुदामा सुदामा. छत्र घेणारे मागे पळतायत, पादुका मागे घेऊन पळतायत. भगवंताचं उपवस्त्र कशाचीच आठवण प्रभूंना राहिली नाही. सुदामा 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 सुदामा. भगवान श्रीकृष्णाला पळत येताना पाहतो, डोळ्यातून झरझर 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 अश्रू वाहत होते. राज्यावर बसलाय पण या गरीबाला विसरला नाही. बरं विसरला. भगवंतानं धावत धावत येऊन सुदाम्याला कडकडवून मिठी मारली. दोघांच्याही नेत्रात अश्रू होते, दोघांचेही अश्रू एकमेकांच्या पाठीवर पडत होते. अत्यंत उच्च भावनेमध्ये दोघेही बुडून गेलेले होते. भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याचा हात धरला, अत्यंत आदरानं घरात आणलं, पलंगावर बसवलं, स्वतः खाली बसले. त्याच्या पायाकडे पाहत होते, पायाचे सालटे निघाले होते. पायी चालून चालून भगवंत आपल्या कोमल हाताने त्या पायावर हात फिरवतात. ऐसे बिहाल बिवाईन सोपग कंटक जाल गडे बुनी जो. पायात काटे होते, सालटे निघालेले होते. भगवंतानं एक 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 काटा हळूहळू हळूहळू काढला. हाय महादुख पाये सखा तुम. अरे रे किती किती दुःख झालं रे तुला, माझ्याकरता किती दुःख भोगलं. माझ्याकडून कशाचीच अपेक्षा नाही, पण मी मिळावा याकरता दुःख भोगला. सख्या मित्रा जीव लगा असं म्हणत म्हणत देवांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहत होते. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधी रोये. सुदाम्याची ती वाईट अवस्था पाहिली होती. एकीकडे शरीराची वाईट अवस्था, दैन्यावस्था होती आणि मनात विनम्रतेचं दैन्य होतं. दोन्ही पण दैन्यानं भरलेलं होतं. पण एक दैन्य भगवंताला खूप आवडणारे, कृपावंत किती दीने बहु आवडती. ईश्वर हा अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच. देवाला दैन्य खूप आवडतं. दैन्य म्हणजे विनम्रता, आपली अवस्था जशीच्या तशी प्रकट करणे, याला दैन्य म्हणतात. पानी परात को हाथ छुयो नहीं नयन के जल से पग धोये. पाणी घेतलं नाही, परात घेतली नाही,
पाय हातात घेतलेले होते. आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी भगवंतानं सुदाम्याचे पाय धुतले. बरं, भक्ताच्या विषयी अंतःकरणातली सर्वोत्कृष्ट आदराची भावना भगवंतानं प्रगट केली. सगळ्यांनी दर्शनं घेतली. सुदाम्याला विचारलं, का रे लग्न केलंस? हो देवा, केलं लग्न. बायको कशी मिळाली? कन्हैयाला सुदामजी बोलायला लागतात तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात. अरे, लाखातली एक मिळाली, धर्माला अनुकूल असलेली मिळाली. मी जे जे धर्म पाळतो ते सगळं पाळण्याकरता आवश्यक असलेलं सगळं ती करते. अच्छा, एवढं वहिनीचं गुणगान करतोस, वहिनीने काही पाठवलं का मला? आता मात्र चमकले सुदामजी. एवढ्या ऐश्वर्यात आपले ते लखतर, ज्याच्या 4 मुठी पोहे आणले, त्याला तिखट नाही, मीठ नाही, काही नाही, ते देवाच्या समोर द्यायचे नको वाटले. सुदाम्या, तुला ठाऊक आहे का? एखाद्यानं किती मोठा नैवेद्य मला दिला, मी नाही स्वीकारित. पण एखाद्यानं अगदी साधं आणून दिलं तरी सुद्धा मी स्वीकारतो, हा माझा स्वभाव आहे. देव सांगत होते, सुदाम्याची हिंमत होत नव्हती. शेवटी देवानं विचार केला आणि हळूच त्याच्या नकळत त्याच्या काखेत त्यानं दाबलेली जी फुरचुंडी होती तिला झटका मारला आणि हातात घेतला. सगळे पोहे हातात आले. 1 मूठ, 2 मूठ, 3 मूठ पोहे भगवंताने खाल्ले. 4थी मूठ खाणार. लक्ष्मी मातेनं हात धरला, देवा तुम्ही एकटेच संन्यासी आहेत काय? सुदाम्यासारख्या भक्तांचा प्रसाद आम्हाला नको का? आम्हाला थोडा 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 द्या. लक्ष्मीलाही भीती होती, रुक्मिणीलाही भीती होती की जर 4था घास घेतला तर मलाच देऊन टाकतील. परमात्मा श्रीहरींचं हे दिव्य चरित्र आहे. सुदामजी जेव्हा निघतात, दिलेला पितांबरही देवानं काढून घेतला आणि फाटके कपडे परत दिले. सुदामजींच्या मनाची परीक्षा पाहायची होती बरं. आणि त्यातून सुदामजींचं मन देवाला कळलं. अरे, देवानी मला इथं बोलवलं, त्याच्या पलंगावर बसवलं, स्वतः खाली बसला, पाद्यपूजा केली, हे काही कमी आहे का? ही सगळी पूजा महत्वानं केली गेली आणि मला काहीच देवानं दिलं नाही. याचं कारण आहे, हा निर्धन आहे. धन मिळालं की माणूस माजतो, माझा सुदामाही माजेल, मला विसरून जाईल, त्याच्यापेक्षा माझं स्मरण हेच त्याला राहिलं पाहिजे, म्हणून देवानं काही दिलं नाही. लक्षात ठेवा, जीवनात येणाऱ्या कोणत्याही घटनेचा सकारात्मक विचार ज्याला करता येतो त्याला भक्ती करणं सोपं असतं. नकारात्मक विचार केला की चांगल्याचं वाईट घडतं आणि सकारात्मक विचार केला की वाईटातून चांगलं घडतं. हा नियम आहे. आपल्याकडे म्हणतात ना, अर्धा ग्लास भरलेला पाहावा, मोकळा पाहत जाऊ नये. भरलेला आहे ना अर्धा, उरलेला कधीतरी भरेल. ही सकारात्मकता, ही आशावादिता ज्याच्या जीवनात असते तो जीवनात कधीच दुःखी होत नाही. आणि भक्तीचं सर्वात मूळ रहस्य हे. निघाले. जेव्हा मजल दर मजल करीत सुदामपुरीत आले, संपूर्ण नगरीचा चेहरा मोहरा बदललेला होता. कोणीतरी पाय धुवायला आलं, अक्षवान करायला आलं. अहो अहो नको 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 म्हणत असताना सुद्धा, अहो नको काय म्हणता, तुमची सुशीला मी आहे. त्यांनी पाहिलं, सुशीले तू? पिवळी धमक झालेली, कावेळीनं नाही, अलंकारांनी, दागिन्यांनी, सोन्याचे दागिने होते. म्हणजे घरी गेल्यावर सगळं सांगते. घरी आले, महाल पाहिला. द्वारिकेचा भगवंताचा महाल जसा होता तसाच्या तसा भगवंतानं सुदाम्याला दिला होता.
सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. रामजीने सगळं पाहिलं. सुशीलेनं सगळा इतिहास सांगितला. काय झालं होतं, तुम्ही गेले त्या दिवशी संध्याकाळी माझ्या पोटात काही नव्हतं, मला घेरी आली होती. देवाजवळ बसले होते, देवाला विनंती करीत होते की देवा काही करा, एकतर मारून तरी टाका. तितक्यात दार वाजलं. मी दार उघडलं. अत्यंत तेजस्वी एक पुरुष होता. त्याने म्हटलं, वहिनी बरं चाललंय ना? सुदामा द्वारकेला पोहोचला हे सांगायला मी फक्त आलोय, आणि तुमच्या छोट्या धीराची एवढी छोटीशी भेट स्वीकारा. खूप मोठं काही नाही. मी ते ऐकत होते. माझ्या पोटात काही नसल्यामुळे मला कळत काही नव्हतं. तशीच मी खाली पडले, आणि ज्यावेळी मला शुद्ध आली त्यावेळी आपली झोपडी नव्हती, त्या जागेवर हा महाल होता. सुदामजी हसतायत, आकाशाकडे पाहून हसतात. कृष्णा लहानपणी जसा लबाड होता तसाच राहिला असेल. समोर काही दिलं नाही. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भरपूर पाऊस येऊन जातो, तसं आम्हाला न कळत तो आम्हाला देतो. पण लक्षात ठेव देवा, एक पक्की बात लक्षात ठेव, आम्ही तुझे भक्त आहोत. याच्यात रमणारे आम्ही नाही आहोत. यात रमण्यानं आम्हाला जन्म मरणाचे कष्ट सोसावे लागतील हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही मात्र एक करीत राहू, गुण गाईन आवडी. माझ्या जीवनात तुमचे गुण गायन करणं एवढंच मी माझ्या जीवनात करीन, दुसरं काहीही करणार नाही. सुदामजींची कथा सांगितल्यानंतर कुरुक्षेत्रावर सगळेच कृष्णाच्या परिवारातले असलेले आले होते. सूर्यग्रहणाच्या पर्व काळात त्याची कथा सांगितली. त्यानंतर वेदस्तुतीची कथा सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाच्या कुळाला झालेल्या ऋषींच्या शापाची कथा सांगितली. त्यानंतर नारद आणि वसुदेवांच्या संवादामध्ये वसुदेवांना देवर्षी नारदांनी जे भक्तीचे प्रकार, मायेचं स्वरूप इत्यादी इत्यादी जे सांगितलं, नवनारायणांच्या संवादाच्या रूपानं ते सगळं वर्णन केलं. भगवान श्रीकृष्णांनी निजधामाला यावं याच्या करता म्हणून सगळे देव विनंती करायला आले, त्याचं वर्णन केलं. सगळ्या यादव कुळाचा संहार कसा झाला त्याचं वर्णन केलं मुसळाच्या योगानं. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा उद्धवांची आणि त्यांची भेट झाली, त्याचं वर्णन केलं. उद्धवांचा आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे, या संवादामध्ये प्रामुख्यानं दत्तप्रभू आणि श्रीकृष्णांचे मूळ पुरुष यदू यांची जी भेट झाली आणि त्यांच्यात जो संवाद झाला त्याचं वर्णन केलं. 24 गुरूंचं वर्णन केलं. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती,
मधाचं पोळं घेऊन येणारा मधुहा, हरिण, मासा, पिंगला, लहान मूल, कुमारी, बाण निर्माण करणारा आणि सर्प इत्यादी 24 गुरूंचं वर्णन विस्तारानं केलं. हे सगळं वर्णन केलं. त्यानंतर उद्धवाला भक्तीचं रहस्य सांगितलं, ज्ञानाचं रहस्य सांगितलं, वैराग्याचं रहस्य सांगितलं, सत्संगतीचं रहस्य सांगितलं, 18 सिद्धींचं वर्णन केलं. बांधलेला कोण असतो आणि मोकळा कोण असतो याचं विस्तारानं वर्णन केलं. अनेकानेक कथानकांच्या द्वारे सिद्धांत पटवून दिले. नाथ महाराजांनी जे एकनाथी भागवत लिहिलं ते या 11 स्कंधावर लिहिलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर परमात्मा श्रीकृष्णांनी उद्धवाला पादुका दिल्या आणि त्याला बद्री केदारला जायचं सांगितलं. उद्धवानं साष्टांग नमस्कार केला, प्रदक्षिणा केल्या आणि प्रदक्षिणा करून उद्धव बद्रिकाश्रमाला निघून गेले. भगवान श्रीकृष्ण एकटे बसले होते. जरा नावाचा पारधी त्यानं त्या मुसळाच्या लोखंडापासून एक बाण तयार केला होता आणि तो बाण हातात घेऊन तो बसलेला असताना अचानक त्याला एका हरणाचं तोंड दिसलं. ते हरणाचं तोंड नव्हतं, भगवान श्रीकृष्णाने एका गुडघ्यावर दुसरा पाय ठेवलेला होता आणि त्यानं दुरून बाण मारला. तो भगवंताच्या पायात घुसला. तो पारधी आला, त्यानं ते पाहिलं, त्याला खूप वाईट वाटलं. भगवंतानं त्याच्यावर कृपा केली, त्याला स्वर्ग दिला. आणि आता परमात्मा निजधामाला निघाले होते. पिंपळाच्या झाडाखाली बसलेले परमात्मा श्रीकृष्ण आणि आकाशात सगळे देव आहेत. आमच्या घरी येतील याच्याकरता जाता जाता येतील. पण भगवंतानं ज्यावेळी निर्धाम गमन ठरवलं होतं ती वेळ आली. आकाशात भयानक वीज चमकू लागली. कडकड 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 असा आवाज होऊ लागला. सगळ्यांचे डोळे दिपले. सगळ्यांनी डोळे लावून घेतले. डोळे उघडता येईनात. काही क्षण हा प्रकाश आणि हा ध्वनी होता. सगळे घाबरून गेले होते. 2 मिनिटांनंतर तो ध्वनी शांत झाला. बाकी काही नव्हतं. जिथे श्रीकृष्ण होते तिथे ते नव्हते. श्रीकृष्ण निजधामाला निघून गेले होते. निजधामाला गेले म्हणजे कुठे गेले? वैकुंठाला गेले. भागवतात स्थिर झाले आणि पुंडलिकाचं निमित्त करून, रुसलेल्या रुक्मिणीचं निमित्त करून प्रभू द्वारकेतून थेट पंढरपूरला आले. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 हरी बोल. माझा विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी संपूर्ण विश्वाला आधारभूत अशा प्रकारचं स्थान भगवंतानं पुंडलिकानं आई वडिलांची जी सेवा केली
त्या सेवेला अभिभूत होऊन प्रसन्न होऊन प्रभू द्वारकेतून थेट पंढरी क्षेत्रात आले आणि आपल्या महाराष्ट्रवासी लोकांचं भाग्य की आपल्या सगळ्यांना सगुण परब्रह्म विटेवर उभं राहिलेलं निरंतर पाहता यावं याची व्यवस्था भगवंतानं करून दिली. त्यानंतर कलियुगाची अवस्था कशी असेल, कलियुगातले लोक कसे असतील, कलियुगातले लोक कसे बाह्यधर्मी असतील, याचं सगळ्याचं विस्तारानं वर्णन केलं. लोकांना पावित्र्य अपावित्र्य या गोष्टीचा कुठेही त्याची कल्पना नसेल, कुठेही त्याच्याबद्दलचा आदर नसेल, असे लोक निर्माण होतील. या लोकांच्या उद्धाराकरता भागवतानं एकमेव साधन सांगितलं, कलौतत हरि कीर्तनात. श्रीहरीचं कीर्तन हे एकमेव साधन आहे, अशा प्रकारचं वर्णन केलं. आणि यानंतर परीक्षिताला शेवटचा उपदेश केला. राजा, तू मरशील अशा प्रकारची भावना टाकून दे. मरण म्हणजे काय असतं? मरणात शरीरातले कोणते अवयव कमी होतात? माणूस मेला म्हणजे माणसाचा एक हात कमी होतो, एक पाय कमी होतो, असं काही होतं का? फक्त शरीर आणि चैतन्य यांचा वियोग याला मरण म्हणतात. शरीर नासकच आहे, चैतन्य अखंड आहे आणि ते चैतन्य तू आहेस, शरीराचा आणि तुझा संबंध नाही, हे ज्ञान दिलं. म्हणून मी मरेन ही माणसाची बुद्धी नाही, ही जनावराची बुद्धी आहे. मी बोलत नाही, भागवत सांगतात. ही बुद्धी काढून टाकायची. मी कधीच मरत नसतो, माझ्यातलं कधीच काही कमी होत नसतं. का? मी चैतन्य आहे, मी परमानंद आहे. परीक्षिता ही भावना अंतःकरणात. परीक्षिताने म्हटलं, गुरुजी तुम्ही जे सांगितलं ते मला पूर्ण पटलेलं आहे. आता जरी तक्षक आला आणि मला चावला तरी सुद्धा मी आता त्याला घाबरत नाही. एवढं परीक्षिताकडून वदवून घ्यायचं होतं. मनुष्याचं सर्वोत्कृष्ट यश कोणतं? मरणाला न भिणे. भीत नाही आता आपुल्या मरणा. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या मरणाला घाबरत नाही. ही अवस्था परीक्षिताची झाली. शुकाचार्य महाराज तिथून निघून गेले. शुकाचार्य महाराज की जय. परीक्षित बसला होता, उत्तरेकडे मुख करून बसला होता, दर्भावर बसला होता. तक्षक आला आणि तक्षकानं फक्त त्याच्या पायाला तोंड लावलं, थोडा दंश केला. धडधडा जळून परीक्षित भस्म झाला. सूत महात्म्य शौनकादिकांना सांगतात, त्यावेळी शुकाचार्य महाराजांनी मला जवळ बसवलं होतं आणि जी कथा सांगितली ती कथा मी तुम्हाला सांगितली. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर भिन्न भिन्न नक्षत्रांमध्ये भिन्न भिन्न ग्रहांचं जाणं येणं कसं असतं त्याबद्दलचं वर्णन केलं. मार्कंडेयांची गोष्ट सांगितली, भागवतातले सगळे विषय सांगितले, भागवताची परंपरा सांगितली आणि त्याद्वारा भागवताची समाप्ती केली. अशा प्रकारानं श्रीमद भागवत खरं तर एकीकडे हा आनंदाचा माहोल आहे आणि एकीकडे आपल्याला आपल्या मर्यादा आहेत. आपण मोठ्यांच्या परंपरेत येतो, त्यामुळे मोठ्यांनी सांगितलेली परंपरा आपल्याला पालन करावी लागते. काही गोष्टी अशा येतात की ज्या एक मोठा प्रतिबंध म्हणून कथेमध्ये येतात. त्यावेळी काय करावं हा खूप मोठा धर्मसंकटाचा प्रश्न असतो. कथा मध्ये सोडता येत नाही आणि कथा शेवटपर्यंत न्यायची म्हटलं तर शास्त्राची आज्ञा नसते. त्यावेळी गुरुजींना जेव्हा विचारावं त्यावेळी त्यांनी सांगितलं, कथेचा आनंद सगळ्यांना मिळावा पण कथेच्या श्लोकांचं उच्चारण न करता मिळावा. यामुळे जशी बिना ठिपक्याची रांगोळी असते ना, ठिपके न देता असलेली रांगोळी असते ना, त्याप्रमाणे आपल्याला ही कथा पूर्ण करावी लागली आहे. खरोखर वैकुंठवासी
देवरावजी वराड गुरुजी यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या चिरंजीवांनी आदरणीय अरुणजी आणि आदरणीय कैलासजी या दोघांनी मिळून हा जो निर्णय घेतला, हा निर्णय लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या आईवडिलांच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे? आईवडिलांचा वाढदिवस असेल किंवा त्यांच्यापैकी कोणी गेल्यानंतर त्यांची पुण्यतिथी असेल, माणसं जेवण भरपूर घालतात, ते घातलंच पाहिजे. पण लक्षात ठेवा, जसं शरीराचं एक जेवण आहे ना, तसं एक मनाचं जेवण आहे. आणि मनाचं जेवण, मनाला तृप्त करणारी भगवंताची कथा आहे. भगवंताची कथा या निमित्तानं करण्याचा त्यांचा जो निर्णय आहे, तो अत्यंत स्तुत्य असलेला निर्णय आहे. ज्या अर्थी गुरुजींच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या मुलांना, चिरंजीवांना भागवत कथा करण्याची बुद्धी होते, लक्षात ठेवा, त्या अर्थी ते एका दिव्य लोकात गेलेले आहेत, यात काही शंका नाही. एका चांगल्या स्थानावर ते आहेत. आता फक्त आपण आपलं जीवन त्या मार्गानं शुद्ध बनवत गेलं पाहिजे. त्यांच्या संपूर्ण परिवाराला माझी विनंती राहील की आपल्या दारात जर ही भागवत कथा झाली आहे, देव जर आपल्या दारात आलेला आहे, तर त्या सगळ्यांनी माळकरी झालं पाहिजे. सगळ्यांनी माळकरी झालं पाहिजे. दोन्ही सरांना तर माझी विनंती आहेच आहे, त्या दोघांनी तर व्हायचंच आहे. पण परिवारात पुढच्या पिढीला सुद्धा आपण हे संस्कार दिले पाहिजेत. जर हे संस्कार आपल्याला देता आले, कदाचित माझ्या बोलण्याचं अनेकांना हसू येईल की काय हे माळकरी व्हायचं म्हणजे काय असतं? उगी माळ घालायची, कशा करता घालायची? लक्षात ठेवा, जीवन पवित्र करायचं असेल तर तुळशी इतकं पवित्र या जगात दुसरं काहीच नाही. तुळशीला नुसता हात लावला, जसं आपण गाईला हात लावला तर आपण पवित्र होतो, गाय अपवित्र होत नाही. तशी माळ जर आपल्या गळ्यात असेल तर आपलं जीवन देव पवित्र करतो आणि देव आपल्या जवळ राहतो. देव तुळशीच्या जवळ असतो आणि आपल्या जवळ तुळशी आली की सतत देव आपल्या जवळ राहतो आणि देव आपलं संरक्षण करतो. आपलं संरक्षण करतो म्हणजे काय करतो? आपल्याला संकटातून वाचवेल हा भाग स्वतंत्र आहे, पण आपल्याला वाईट मार्गाला देव जाऊ देत नाही, हे खरं संरक्षण आहे. बरं, हे खरं संरक्षण. चुकूनही आपलं पाऊल वेगळीकडे पडत नाही. आणि लक्षात ठेवा, आत्ता आपण खूप सुखी असतो, समाधानी असतो, पण जर देवाच्या सान्निध्याचा विचार आपण नाही केला तर आपण कधी खड्ड्यात जाऊ हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून याकरता आपण सर्वांनी याद्वारे आपल्या उद्धाराचा मार्ग चोखाळला पाहिजे. कथा झाली आहे, पण त्या कथेची जबाबदारी आपल्या परिवारावर वाढलेली आहे. हे आपण जरूर करावं अशी सर्वांना विनम्र प्रार्थना करतो. या 7 दिवसांमध्ये शेवटी जीव आहे, सिद्धांताच्या दृष्टीनं चुकून काही सिद्धांताला न जुळणारं बोललं गेलं असेल तर ज्ञानी लोकांनी या जीवाला क्षमा करावी. या 7 दिवसात विनोदाच्या भरात किंबहुना काही एखाद्याच्या मनाला लागेल असं बोललं गेलं असेल तरीही सर्वांनी उदार अंतःकरणानं क्षमा करावी. श्रोते भगवंताचं रूप असतात, श्रोते मायबापाचं रूप असतात आणि मायबापानं बाळाला क्षमा करावी लागते. तुमचं एक बाळ म्हणून या जीवाला आपण सर्वांनी क्षमा करावी. काय असतं, परत कधी भेट होईल हे माहीत नसतं. जसं 2 प्रवासी चालतात, एखादं वळण आलं की दोन्हीकडे निघून जातात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाच्या प्रवासात एक वळण असं आलं की तुमचा आणि आमचा संबंध आला. भगवंताच्या कथेच्या निमित्तानं आपण एकत्रित आलो, भगवंताची चर्चा आपल्याला करता आली. सगळ्यांच्या अंतःकरणात भगवंताची आस्तिक्य बुद्धी यातून निर्माण व्हावी याकरताचा केला गेलेला हा प्रयत्न आहे. सद्गुरु पूज्य काकाजींच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं या मुखातून जे काही बोललं गेलं असेल ते त्यांचं आहे.
त्यांचा प्रसाद म्हणून आपण स्वीकारावा. त्यांना त्यांच्या शारीरिक अक्षमतेमुळे येता आलं जरी नाही तरी रोज ते मला विचारत होते रात्री फोन करून, आज काय काय झालं, आणि ते सगळं त्यांना सांगत होतो. त्यांची तळमळ होती येण्याची, परंतु त्यांना येता आलं नाही. पण नक्की एक दिवस ते या निमित्तानं येऊन जातील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. अशाच प्रकारचं प्रेम भगवंतावर आपण करीत राहावं. भगवंतानं आपल्या सर्वांना सद्बुद्धी द्यावी, आपल्या उद्धाराचं साधन आपल्याकडून घडत राहावं, या करताची प्रेरणा आपल्याला द्यावी. आणि जर देवानं आपल्याला एवढं जीवन दिलंय तर काहीतरी सत्संगती रोज आपल्या जीवनात आपण करत जावी. आपल्याला वाचता येत असेल तर गाथा ज्ञानेश्वरी थोडी तरी आपण वाचत जावी. गाथा ज्ञानेश्वरी लक्षात ठेवा, लक्षणाचे संत आपल्याला मिळतील असं सांगता येत नाही. बरं मिळाले तरी जेव्हा संत दिसतात त्यावेळी त्यांच्यावर श्रद्धा बसत नाही. त्यावेळी ज्ञानोबाराय तुकोबाराय यांची संगती आपल्याला व्हावी, आणि ती संगती त्यांनी करवून ठेवलेली आहे ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या रूपानं. एक 5 अभंग 10-15 ओव्या माणसानं सतत सतत रोज वाचत जाव्यात, आणि त्याद्वारा मनाला प्रसन्न करून घेत जावं. आणि जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल, गाथेचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्याकरता एक जी सुविधा आहे, सोय आहे, ती फक्त सांगून ठेवतो. रोज सकाळी 5:15 ते 6 या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं चिंतन, ज्ञानेश्वरीचा अभ्यास ऑनलाईन होतो. ज्यांना ज्यांना यात सहभागी व्हायचं असेल, जर मोबाईल जवळ असेल तर नंबर नोट करून ठेवा. 99 220 88 414 99 220 88 414 या नंबरवर आपण जर रिंग दिली, ज्यांना खरंच मनातून वाटतं की आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी, त्यांच्याकरता म्हणून आहे. आणि रोज एकदा हे ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण जर घेतलं, जवळजवळ आता 150 लोक ऐकतात आणि त्यांना खूप समाधान मिळतं. मोठमोठे लोक जे इंजिनियर्स आहेत, जे प्रोफेसर्स आहेत, हे सगळे रोज अगदी 5 वाजता हजर असतात पहाटे, आणि त्यांना त्याचं समाधान इतकं मिळतं. ते म्हणायचे पहिल्यांदा आम्हाला उठवत नसायचं, पण आता 5 वाजता कोण उठवतं आम्हाला माहीत नाही, पण आमची झोप जाते आणि ज्ञानेश्वरीकडे आमची प्रवृत्ती होते. जीवनाचं हे अंतिम ध्येय असतं. म्हणून ज्यांना ज्यांना हे शक्य असेल, जे तरुण असतील, जे अभ्यासू असतील, ज्यांना वाचता येत असेल, आणि ज्यांना आपल्या जीवनाचं खरंच सोनं करायचं अशी इच्छा आहे, त्या प्रत्येकानं आपला सगळ्यात आवडता वेळ झोपेचा आहे, तो याच्याकरता द्यायचा. मग देव त्याचा आवडता आपल्याला देतो. या दृष्टीनं यात आपण प्रवृत्त व्हावं अशी प्रार्थना सगळ्यांना करतो. झालेली सेवा सद्गुरु माऊलींच्या चरणी विनम्रतेनं समर्पित करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. बोला सगळे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनिति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की साकेश्वर भगवान की जय हो। सब संतन की वैकुंठवासी देवराव दिगंबर वराटे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण प्रज्ञाचक्षू मुकुंद महाराज जाटदेवळेकर काका यांच्या अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह याचं आयोजन केलं होतं. त्यानिमित्ताने काकाच्या आशीर्वादाने कथाव्यास हरिभक्त परायण गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी उत्सव साजरा केलेला आहे. खरं पाहता महाराज 7 दिवस कसे गेले हे कळलंच नाही आणि दिवसेंदिवस हा कथेचा आनंद आहे तो वाढत होता. आता काल थोडंसं आपल्याला पावसामुळे व्यत्यय आला परंतु त्यामध्ये आनंदामध्ये आनंद कमी झाला नाही आणि कथा संपू नये असं प्रत्येकाची भावना होती. आणि या ठिकाणी हरिभक्त पारायण गोविंद महाराज जाटदेवळेकर खरं पाहता त्यांची वेळ भेटणं खरं मुश्किल असतं अवघड असतं परंतु आमचे मित्र किशोर कुलकर्णी सर यांनी विशेष प्रयत्न केले आणि आम्हाला काकांनी वेळ दिली त्याबद्दल आमचं वराट कुटुंबीय काका तुमचं सदैव ऋणी राहील. भविष्यामध्ये काका तुम्ही शब्द दिलेला आहे की मुकुंद काका एक दिवस साकतमध्ये येतील या ठिकाणी आमच्या घरी ते या ठिकाणी यावेत त्याचप्रमाणे आपल्या शाळेवरती यावे अशी आमची इच्छा आहे. या ठिकाणी आपण 7 दिवस राहिले यामध्ये आपले साबळे महाराज असतील पाटील महाराज असतील आदिनाथ महाराज असतील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे महाराजांना साथ दिली आणि हा कथेचा आनंद द्विगुणित केला. तुमचे या ठिकाणी मी वराट कुटुंबियाच्या वतीने सर्व श्रोतावर्गाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी वराट कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी आपला छोटासा सन्मान होत आहे. यामध्ये प्रथमतः आदिनाथ महाराज यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. मी पोकळे दिलीप पोकळे यांना विनंती करतो टोपी घाला त्याची. हां प्रथमतः हरिभक्त परायण गोविंद महाराज जाटदेवळेकर
खरं पाहता त्यांनी नको म्हणत होते की सर आपण नंतर आल्यानंतरही करू, परंतु त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध, कारण मी लहान बालक आहे, या ठिकाणी चुका झाल्या तरी महाराज आपण समजून घ्या, ही एक भक्ताची भावना आहे. आपण या ठिकाणी काका मुकुंद काका आले नाहीत तरी सुद्धा काका असतील, गोविंद महाराज असतील, यांच्या पदस्पर्शाने खरं पाहता वराट कुटुंब आज त्या ठिकाणी धन्य झालेलं आहे. काकांचा या ठिकाणी छोटासा सत्कार होत आहे, तरी काकांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती. श्रीफळ दे ना, श्रीफळ हां दे. पाटील महाराजांचा या ठिकाणी सन्मान डुचे आदिकराव डुचे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एक एक काढून द्या, तिन्हीचा काढ. इथं पुढं पुढे ये, पण इथं या पुढे वर. धन्यवाद महाराज. यानंतर साबळे महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी भरत लाने सरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी महाराजांचा सन्मान करावा. चल या. यानंतर आदिनाथ महाराजांचा सन्मान या ठिकाणी वराट कुटुंबियाच्या वतीने रामभाऊ मुरुमकर यांना विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करावा. या ठिकाणी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं आगमन झालेलं आहे. ते या ठिकाणी थोडासा एक 10 मिनिटामध्ये कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. तरी सर्व माता भगिनी बंधूंना विनंती आहे की आपण जाग्यावरून उठू नये. अवघ्या 10 मिनिटामध्ये कीर्तन या ठिकाणी सुरू होणार आहे. भजनी मंडळी, साकत गावातील भजनी मंडळींना विनंती की आपण या ठिकाणी कीर्तनाची जी सुरुवात करावी आणि वाबळे महाराजांच्या कीर्तन सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी मी गोविंद काकांना विनंती करतो की आपल्याला आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आज स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत या संस्थेचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते होणार आहे. तरी काकांनी या ठिकाणी ते उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आधी आता